रामगिरी महाराजांना धमकी प्रकरण, धमक्या पाठवणाऱ्यांना नेस्तनाबूत करून टाकू, मुख्यमंत्री फडणवीसांनी ठणकावलं. रामगिरी महाराजांच्या केसाला देखील धक्का लागू देणार नाही असं फडणवीसांनी म्हटलंय. आमदार आदित्य ठाकरे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर. आदित्य ठाकरे करणार मुंबई गोवा महामार्गाची पाहणी. गणेशोत्सवापूर्वी कोकणवासियांसाठी महामार्ग सुस्थितीत व्हावा यासाठी पाहणी. विशाखा राऊतांचं जात प्रमाणपत्र रद्द प्रकरण, आमदार सदा सरवणकरांची प्रतिक्रिया. विशाखा राऊतांच्या जात प्रमाणपत्राबद्दल माहीत होतं, 20 वर्ष आम्ही सोबत काम केलं, सरवणकरांची प्रतिक्रिया. पंचगंगा नदीच्या प्रदूषणावर पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत बैठक पार. टक्केवारी आणि प्रशासकीय अनास्थेमुळे प्रकल्प रखडले. बैठकीत सरकारी अनास्थेवर जोरदार प्रहार. मंत्री पंकजा मुंडे 15 दिवसात करणार प्रत्यक्ष पाहणी. अमित ठाकरे 31 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर. महाविद्यालयात जनझी सोबत अमित ठाकरे संवाद साधणार. छत्रपती संभाजीनगर अग्निशमन दलात ढिसाळ कारभार. 10वी पास अधिकाऱ्याच्या हाती शहर सुरक्षा. मनपाच्या सभेत गाजला मुद्दा. शहराच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित. अंबरनाथ नगरपालिकेच्या मुख्यालयासमोर शिवसेना नगरसेवकाने वाजवले ढोल ताशे. पालिकेच्या भूखंडावरील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न केला उपस्थित. अतिक्रमण विभागाचं दुर्लक्ष. हर्षवर्धन सपकाळ्यांनी घेतली आदिवासी आंदोलकांची भेट. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार? सर्पदंशाने मृत्यू कुटुंबांना 1 कोटी मदत द्यावी अशी मागणी. रुपाली चाकणकर बदनामी प्रकरणात मोठी कारवाई. दीपाली सय्यद, अंधारेंसह 19 जणांविरोधात गुन्हा दाखल. बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा. मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत जाण्याच्या चर्चेनंतर नांदेडमध्ये समर्थकांची बॅनरबाजी. ढोंगी हितचिंतकांनी काळजी करू नये. काल, आज आणि उद्या देवभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकार अशा आशयाचे बॅनर. वयाची अट रद्द करून विद्यार्थ्यांचं तोंड बंद करू नका. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक निर्णयाला आमचा पाठिंबा. आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका. दिल्लीतील राजकारणात फडणवीसांचा दबदबा वाढणार. संसदीय समितीत फडणवीसांच्या एंट्रीची शक्यता. फडणवीसांच्या दिल्लीच्या वाऱ्याही वाढल्या. सध्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना वेग. जरांगेंच्या दरबारात हुजुरी करणाऱ्या मंत्र्यांचा निषेध. मंगेश ससाणेंची टीका. केंद्रीय मंत्र्यांचा विद्यार्थ्यांशी थेट संवादाचा निर्णय स्वागतार्ह. विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकून त्यावर ठोस निर्णय झाले पाहिजेत. परीक्षा व्यवस्थेवरील प्रश्नांची उत्तरे कृतीतून मिळाली पाहिजेत. शिवसेना राज्य प्रवक्ते अरुण सावंतांची प्रतिक्रिया. जरांगेंची लढाई ओबीसींशी नसून सरकारबरोबर असल्याचं मंत्री भुजबळ यांनी वक्तव्य केलं होतं. त्यावरून माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी भुजबळ यांचं हे वक्तव्य हास्यास्पद असल्याचं म्हणत टीका केली आहे. तृणमूलच्या 20 खासदारांना सुप्रीम कोर्टाची नोटीस. एनसीपीआयमध्ये गट विलीन करणाऱ्या खासदारांना नोटीस. अभिषेक बॅनर्जी यांची सुप्रीम कोर्टात याचिका. सरकारचा आता झेडपी शाळांचा कायापालट करण्याचा निर्धार. कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचे कठोर निर्देश. महिनाभरात झेडपी शाळांना सुविधा पुरवा असं मंत्री गोरेंनी म्हटलंय. माझगावचा मोरिया अंडीफेक प्रकरणी मोठी अपडेट. अवघ्या 36 तासात पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतलंय. पोलिसांचे 5 पथक करत होते तपास. दानिश शेर खान या 22 वर्षीय तरुणाला अटक. बीड संतोष देशमुख हत्या प्रकरण. साक्षीदार दादासाहेब खिंडकरवर गुन्हा दाखल. जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुतेंच्या तक्रारीवरून कारवाई. सोशल मीडियावर बदनामी केल्याचा सातपुतेंचा आरोप. खेडमधील 3 धरणे 100% भरली. शिरवली, तळवट, शेलारवाडी धरणे तुडुंब भरली. दमदार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ. अमरावतीत जिल्हा स्त्री रुग्णालयात बाळांचा मृत्यू. रुग्णालयाला जिल्हाधिकारी आशिष येरेकरांची भेट. रुग्णालयाची पाहणी करत नातेवाईकांशी संवाद साधला. गोरेगावात मनसेकडून रिक्षा चालकांशी संवाद. मी मराठी बोलतो, या माझ्या रिक्षात बसा.
गोरेगाव परिसरातील रिक्षांवर मनसेने लावले स्टिकर्स. गडचिरोलीत आदिवासी विद्यार्थी संघाचे शाळा बंद आंदोलन. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थी संघाच्या वतीनं आंदोलन. कोल्हापुरातील श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सीमेवरील जवानांसाठी उत्कृष्ट उपक्रम. रक्षाबंधनाच्या निमित्ताने 2 लाख राख्या सीमेवरील जवानांसाठी पाठवण्यात आल्या. जालन्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. शेतकरी बांधव आक्रमक. मागणीसाठी अंबड चौफुली परिसरात रास्ता रोको करत जोरदार घोषणाबाजी. गडचिरोलीत राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि माजी मंत्री अनिल देशमुखांच्या उपस्थितीत पार. चंद्रपुरातील राजुरात गोळीबारातील हत्येनंतर शहरात तणावपूर्ण वातावरण. आरोपींचा शोध घेण्याच्या मागणीसह पोलीस ठाण्यासमोर गर्दी. यावेळी पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज. मावळमध्ये पुणे मुंबई लोहमार्गावरील देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी कान्हे रेल्वे गेट 3 दिवस बंद. यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून नागरिकांना नाहक त्रास. मेट्रो स्टेशनच्या लिफ्टमध्ये प्रवासी अडकले. मुंबईच्या चर्चगेट मेट्रो स्थानकामधील घटना. तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट बंद पडल्याची माहिती. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश. लोकशाहीच्या बातमीचा इम्पॅक्ट. बामणडोंगरी जिल्हा परिषद शाळेच्या भिंतींना विद्युत प्रवाह येत असल्याचा दावा. लोकशाहीच्या बातमीनंतर शाळा प्रशासनाला जाग. अखेर शाळेच्या दुरुस्तीचं काम सुरू. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत छमछम सुरूच. नियमांचं उल्लंघन करत डान्स बार सुरू. कोणाच्या आशीर्वादाने डान्स बार क्लब सुरू. खांदेश्वर, सुखापूर, कामोठे इथं ऑनलाईन क्लब सुरू. पोलिसांकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई नाही. बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुढील सुनावणी 1 सप्टेंबरला होणार. आरोपींच्या वकिलांची पेनड्राईव्हच्या क्लोन कॉपीची मागणी. यवतमाळच्या कावडशीत जिल्हा परिषद शाळा भरतीय धोकादायक इमारतीत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. नवीन खोल्या मंजूर करून तात्पुरत्या शेडची व्यवस्था करण्याची मागणी. चीनी बनावटी व्हेंटिलेटरमुळे अमरावतीत दुर्घटना. सिन्नर कंपनीचे व्हेंटिलेटर डुप्लिकेट चायना मेड होते. काँग्रेस नेते सुनील देशमुखांचे प्रशासनावर आरोप. अमरावतीत नवजात बालकांचं मृत्यू प्रकरण. घटनेची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत. समिती 8 दिवसात अहवाल सादर करणार. अधिकाऱ्यावर कारवाईची युवक काँग्रेसची मागणी. भिवंडीत राष्ट्रवादीचे खड्ड्यांविरोधात आंदोलन. गणपती बाप्पाचा मुखवटा घालून आंदोलन. भिवंडीच्या कल्याण नाका परिसरात आंदोलन. अहिल्यानगरमध्ये 97 टँकर्स सुरू. जिल्हाधिकारी पंकज आशिया यांची माहिती. अहिल्यानगरमध्ये आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक पार. अहिल्यानगरात डीजेवर 100% बंदी. नियमभंग केल्यास कारवाई करत डीजेचं साहित्य जप्त करणार. जिल्हाधिकारी डॉक्टर आशिया यांचा मंडळांना सज्जड इशारा. छत्रपती संभाजीनगर मनपाच्या सभेत शाळेतील मुलं मनपाच्या कामकाज पाहणीसाठी. विद्यार्थी सभेत. आमच्या शाळेसारखा इथेही गदारोळ. विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया. अमरावतीच्या रुग्णालयातील आग प्रकरण. फायर ऑडिटबाबत दुर्लक्ष झालं असं म्हणता येणार नाही. कार्यकर्त्यांनी अभियंत्यांनी फेटाळले शल्यचिकित्सकांचे आरोप. कारण फायरच प्रात्यक्षिक करण्यात आलं होतं. कार्यकारी अभियंता सागर शेंडे यांचं स्पष्टीकरण. नव्याने तयार केलेल्या रस्त्यावर कार अडकली. पुण्याच्या सुतारवाडीतील कॉन्क्रीट कामावर नागरिकांचा संताप. साताऱ्यात गणेशोत्सवाची चाहूल लागताच गणेश मूर्तींची मागणी वाढली. मात्र खडबडीत रस्ते लक्षात घेता मूर्तीकारांकडून विशेष खबरदारी. यवतमाळच्या गौराळ्यात अवैध दारू विक्री विरोधात ग्रामस्थ आक्रमक. मारेगाव पोलिसांना 7 दिवसांचा अल्टिमेटम. कारवाई न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा.
कांदिवलीत मराठी रिक्षा चालकांच्या वादावरून वातावरण तापलं. मराठी बोलण्यास कमीपणा वाटत असेल तर परत निघून जा. कांदिवलीत मनसेचे आक्रमक आशयाचे बॅनर. नाशिकला कुंभमेळ्यापूर्वी 28 एसी ई बस. नाशिकची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम. 28 वातानुकूलित इलेक्ट्रिक बस दाखल झाल्यात. पावसाने दिल्लीची कोंडी. गुरुग्राममधील रस्ते जलमय. सततच्या पावसामुळे साचलेल्या पाण्यात सिमेंटने भरलेला ट्रक रस्त्यातच धसला. गुरुग्रामच्या सेक्टर 9 मधील घटना. वर्ध्याच्या जळगाव इथं बिबट्याचा हल्ला. बिबट्या एका केळीच्या शेतात लपून असल्याची ग्रामस्थांची माहिती. परिसरात बिबट्या असल्यानं ग्रामस्थांनी वनविभागाला केलं तात्काळ पाचारण. सामाजिक बांधिलकी आणि आपुलकीची भावना. रक्षाबंधनाच्या निमित्ताने टोरंट पॉवर कर्मचाऱ्यांचा वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसोबत सण साजरा. वाशिम येथील राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय कार्यालयाची दयनीय अवस्था. कार्यालयाच्या भिंतीलाच पडले मोठे भगदाड. इंदापुरात रिमझिम पावसाला सुरुवात. सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण. पावसाची प्रतीक्षा असलेल्या नागरिकांना दिलासा. घरगुती गॅसच्या 9121 गॅस ग्राहकांच्या अडचणी वाढणार. वेळीच ई केवायसी केली नाही तर सबसिडी बंद होणार आहे. वर्धा जिल्ह्यात 60,405 उज्ज्वला योजनेचे लाभार्थी तर 51,284 लाभार्थ्यांनीच केलीये ई केवायसी. राज्याच्या कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे विविध टप्प्यातील आंदोलन सुरू. काळ्या फिती लावून आज होतंय आंदोलन. राज्य सरकारच्या अतांत्रिक आकृतीबंधाविरोधात 6 टप्प्यात होणार आहे आंदोलन. मावळमध्ये भात पीक जोमात. 90% लागवड पूर्ण. शेतकऱ्यांच्या मेहनतीला पावसाची साथ. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. तूर पिकाला 45 ते 60 दिवस झाल्यानंतर मुख्य शेंडा खुडण्याचा कृषी शास्त्रज्ञांचा सल्ला. प्रत्येक तूर झाडाचा एकच मुख्य शेंडा कट केल्यास खालच्या भागातून फांद्यांची वाढ होण्यास मदत होईल. यवतमाळमध्ये पावसाने दडी मारल्याने पेरण्या उशिरा. कापूस आणि तूर पिकांचं मोठं नुकसान. पावसाअभावी सोयाबीनची वाढ खुंटली. माण तालुक्यात समाधानकारक पाऊस नाहीच. शेतीसाठीचा पाण्याचा प्रश्न बनला गंभीर. बनगरवाडीत शेतकरी संकटात. महाबळेश्वरवाडी तलावात टेंभू योजनेचं पाणी सोडा. शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी. शासनाचा मेंढपाळ बांधवांसाठी दिलासादायक निर्णय. मेंढपाळांची फडणवीस सरकारनं घेतली दखल. मेंढ्यांना चरायला वनक्षेत्र उपलब्ध करून देण्याचा निर्णय. वर्ध्यात 20 दिवसांनंतर पावसाचं दमदार पुनरागमन. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.